नमस्कार मंडळी, कशा सर्व तुम्ही? मी तुमचा मंदार मधुकर सारख्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण डेली ब्लॉगिंग करतोय आणि आज माझ्यासोबत पाहू शकता कोण आहे। माझा भाऊ पंकज चाळके, वन अँड ओनली द किंग ऑफ पुणे। काय बोलशील पंकज? काय नाही, हातात घ्या आणि आपलाच हलवा। नाव 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 होते नावाचं फळक घ्या हातात, आपल्याच नावाचा घ्या आणि तोच हलवा। बाकीच्यांची उदो उदो करू नका। चाललोय पुण्याला कार राहिली। तर माझ्यासोबत आहे, तुम्हाला मागाशीच बोललो, पुण्यावरून आलाय, पुण्याचा मास्टर आणि पुण्याचा किंग, पुण्याचा डॉन। डॉन म्हणतात डॉन। तर पंकज, काय बोलशील माझ्या व्ह्युअर्स लोकांना किंवा सपोर्टर? तर बाबांनो, माझं एकच म्हणणं आहे, मी तुम्हाला एक अशी स्टोरी आज सांगणार आहे ज्या स्टोरीने तुम्हाला हादरा बसेल। आमच्याकडे ना एक रॉकी नावाचा कुत्रा होता, लहानसं पिल्लू, गोजीरवानं गोंडच पिल्लू होतं, ठीक आहे। आणि तो रॉकीचा मालक भडकला रॉकीचा मालक भडकला रॉकीचा वॉकी टॉकी केला नव्हता आणि रॉकी गेला पळून। आता का एवढं सांगायचं होतं, बंद कर। तर आताच बघितलं, एका रॉकीची कहाणी सांगितली आमच्या पंकज भावाने। तर ती रॉकीची कहाणी इतकी सत्य आणि एकदम म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे। आज रॉकी दुनियेत नाही, याचं कारणीभूत कोण आहे, कोण असेल? तर ज्ञानदा, काय सांगशील यंदा, कोण आहे कारणीभूत रॉकीच्या जाण्यासाठी? काय सांगाल रॉकीचे मालक तुम्ही? हाच तो नारादम आणि रॉकी आणि बिचारा रॉकी करत गेला आणि ह्यांनी नाव सांगितलं ना त्या वाघाचं। ते बिचारे वाघाने काय नाही, वाघाने नेलीन म्हणे त्याला। अहो, ह्यांनीच त्याची जीवन बर्बाद केली। आणि फिरले ते फिरले, या अँगलने फिरले, या अँगलने असे आणि असे उलटे फिरले पूर्ण, असे अपोजिट साईडला। रॉकीचा मालक पटला, रॉकीचा मालक पळाला, रॉकीचा मालक पळाला, पळतोय बस चले बस। तर फायनली आमचं मोठं डिस्कशन करून आता आम्ही निघालोय कार राईडला। तर माझा भाऊ पंकज चाळकेची गाडी, सुप्रसिद्ध गाडी, कोणती गाडी आहे ही? अलेक्सा। बस, याचं लायसन आहे, चेक कर रे। बोल बोल। सोनू माझा भाव आहे, सोनू आते एक ही फरक आहे, बाकी सबसे नक्कीच सोनू आणि पंकज आणि मी, आम्ही काय वेगळे नाही, आम्ही सर्व एकत्र वाढीत राहतो, एक भाऊ आहेत। आणि त्याने आता फरक सांगितला, सगळं सेम आहे, फक्त कलर डिफरन्स आहे, ते आहेच आमच्या लहानपणापासूनच, बरं की ना? बरोबर। बाकी आम्ही एक हे एक रहेंगे, एक ही साथ, बुट्ट्या मारे, सॉरी बरं। तर आता गाडीत जाता जाता एक नवीन ब्लॉगर भेटलाय, पंकज चाळके ब्लॉगर। नाव काय लावणार आहेस तुझ्या चॅनलचा? पाचोपातला। आता तो ब्लॉग कंटिन्यू करायचा, हा ब्लॉग डिलीट कर। तर बाबांनो, हॅलो एव्हरीवन, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, बाकी बाजू जाऊ। तर आता आपण चाललेलो आहे ट्रिपवरती, कोकण ट्रिप आहे माझी, आणि ही ट्रिप कंटिन्युअसली 4 घंट्याची असणार आहे। ऍक्च्युली रस्ता आहे 6 घंट्याचा, पण मी तो कव्हर करणार आहे 4.5 ते 4 घंट्यामध्ये। तर असेच माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला कोकणाचे एक नजरे दाखवणार आहे, आणि त्यासोबत तुम्हाला काय काय आम्ही फन करतोय, काय काय मजा करतोय, हे सगळं काही दाखवणार आहे। सो कंटिन्यू विथ माय ब्लॉग्स। तर जाता जाता आम्ही इथे एक स्टे घेतलाय, एक हॉल्ट घेतलाय, तुम्ही पाहू शकता इकडचा व्ह्यू। कंटिन्यू करायचा मला वाटतं इथे मॅच चालू आहेत, तर बघू जाता जाता मॅच जर भेटला बघायला तर मॅच चालू आहेत। आणि एक ब्लॉगर आहे आपल्यासोबत, नवीन एक ब्लॉगर तयार होतो, एक
पंकज चाळके म्हणून ब्लॉगर आहे. तुम्ही त्याची एक छोटीशी क्लिप टाकतो ती तुम्ही बघा, नक्की बघा तुम्ही त्याचे ब्लॉग. त्याचे चॅनल त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन. चांगलं बनवतोय. आता आपण जाऊ मॅचच्या इथे थोडं बघू आणि नंतर आपण थंडा प्यायला जाऊ. तर या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच माझ्यासोबत कंटिन्यू राहा. मस्त गाडी आहे पण माझ्या भावाची अशी गाडी MH12. गाडी पार्क केली तिकडे आणि आम्ही पितोय उसाचा रस पितोय. उसाचा रस थंड वगैरे नाही पित कारण सर्वांना थोडा गळ्याचा प्रॉब्लेम आहे, टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे. तर उसाचा रस पितोय. चला तर आता मंदारचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. आता आपण चाललोय, तुम्हाला माहिती आहे मुंबईतून किंवा पुण्यातून आपली चाकरमानी येतात गावाला. तर गावाला आल्यावर आपण चाकरमान्यांना फोडायची. कशी फोडायची? तर आम्ही चाललोय चायनीजला. हा काय, आम्ही चाललोय चायनीजला 3 जण. आता बघूया काय म्हणतोय पंकज ह्याच्यावरती. अरे चल, तू काय कमी समजलास काय? 9 लाखाची गाडी अशी बॉटल फिरवणं माणूस आहे. चायनीज काय? चल चायनीजचा इकत घेऊ पण. चला तर मग चला तर आलोय चायनीज खायला. आमरसला चायनीज खायला आलोय. मेनू कार्ड बघतोय. माझं ठरलंय मी खातोय ट्रिपल राईस हाफ, सूप आणि चायनीजचा भात, परतलेला भात. किती बनवली? चायनीज आलाय आपला सूप. अफलातून रावस 1 नंबर चाबूक. आमचं जेवण झालंय. आता मेन पॉईंट म्हणजे बिल पे करायचं. तर चला आता बिल पे करा. चल पैसे नाही काय, पैसे नाही गाडी ह्याची आहे ना नक्की. तुम्ही जावा, मी आलो बिल पेड करून. अरे गाडी ह्याचीच आहे ना नक्की. हा काय भांडीत होतो? जावा ना तुम्ही, बिल पेड करून येतो. जावा तुम्ही, जावा. भैया मैं इतना ही घिसेगा, जितना भी लोग है तुम्हारा. भैया ये 100 रुपये. 230 रुपये के लिए इसके बर्तन में धोएंगे नहीं भैया. संध्याकाळी येतो मी. भाई एक चायनीज का प्लेट खिलाओगी? तर आता आपलं जेवण बिवण झालं आणि गाडी झालोय. इथं भावा जरा एसीला सीएनजी नाही रे. काय रडतो? सीएनजी नाही. काचा उडू. नॅचरल हवा इज बेटर हवा. हे ते म्हणतात ना मुंबईकर हे अशी. पण बाबू सोबत तू केलं असं खरं आहे सगळं? तर आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि बाबू सोबत केलेला खरा आहे काय हा त्याचा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नावरती मी कट करतोय. कट पुढे काय नाव आहे? नाव काय? कितीला आहे? 9वीला. हा ना, डायरेक्ट मुंबईला. आम्ही आता डायरेक्ट थेट मुंबईला जातो. येशील ना? हा खरं? हा येतोस काय? कुठं? मुंबईला चाललो. विचारत नाही, सांगतोय तुला मी. मुंबईला नाही. चल आता. आता कुठं जायचं? कुठं तुला? अरे जायचं गावात. सोड. कुठल्या गावात? अरे वरचीवाडी. वरचीवाडी. कुठली वरचीवाडी? इथंच. हा इथंच सोडायची. इथं? हो. थांबव. कशाला आता मुंबईला? नको. आम्ही किडण्या काढतो पोरांच्या.
हे थांबू हे ए चल पकड याला कुठं सोडतोय ए, उतरायचं नाही. थांब किंड्या काढायचे हे थांब रे मागं सोडतो हे थांब थांब टेन्शन नको घेऊ तू घाबरला बाई कडक कडक घाबरला फुल घाबरलाय फुल घाबरलाय. इथं जायचं बाबू इथंच ना. हे असंच प्लॅन करतो. अरे उघड कसा अरे थांब जाऊ थोडशी आणि बाहेर जाऊशील बापूस मला कसा कसा झोपला अरे उघडत नाही कसा उघडला हालू लाव तू हा बस. गाडी लागली आता पार्किंग लॉट मध्ये आणि आम्ही आलो आता घरी. आता एक होती परी आपापल्या घरी. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो असं जाहीर करतो. भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय काय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया.